सीडब्ल्यूसी व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे। या अन्यायाविरोधातच आवाज उठवण्यासाठी द्रोणागिरी नोडमधील कामगारांनी शनिवारी एक दिवसाचं उपोषण केलं होतं। जेएनपीटीचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण करण्यात आलं होतं। प्रमुख मालक म्हणून सीडब्ल्यूसीच्या व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्तांना सदर सीडब्ल्यूसी कंपनीमध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करून घेणे, 2014 मधील एप्रिल, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील पगार मिळणे, 5 महिने काम नसल्याने बेरोजगार प्रकल्पग्रस्त कामगारांना रोजगार मिळणे, 17 महिन्याचा कामगारांचा न भरलेला पीएफ ची रक्कम 1,60,000 एवढी रक्कम त्वरित भरणे, या मागण्यांखातीर कामगारांकडून हे उपोषण करण्यात आलं होतं। या उपोषण स्थळाला माननीय विवेक पाटील यांनी भेट दिली, तसेच त्यांनी कर्मचाऱ्यांची बातचीत करून या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलाय। या प्रसंगी माननीय विवेक पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, अध्यक्ष अरुण पाटील आदी मान्यवरांसहित कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेले 22 वर्ष या कामगारांमुळे सीडब्ल्यूसी कंपनीला बराच फायदा होत आहे। त्या फायद्यामध्ये सीडब्ल्यूसी कंपनीच्या या कर्मचाऱ्यांचा देखील तितकाच हक्क आहे। सर्व कामगारांनी एकत्रित या आणि आपले हक्क मिळवा, असे मार्गदर्शन यावेळी माननीय विवेक पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना केले। तसेच शेतकरी कामगार पक्ष कायमच कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याची भावना या प्रसंगी माननीय विवेक पाटील यांनी व्यक्त केली। हुतात्म्यांच्या बलिदानातनं 12.5% न्याय प्रस्थापित झाला, तशा तुमच्या सगळ्या नोकऱ्या सुद्धा हुतात्म्यांच्या बलिदानातनं झालेल्या आणि पाटील साहेब नेहमी सांगायचे, हुतात्म्याचं रक्त वाया जावं नसतं आणि जाऊ द्यायचं नसतं। ती वेळ भूषण पाटील आता या भागामध्ये या कामगारांच्या प्रश्नांनी त्याची सुरुवात झाली असं मी या ठिकाणी निश्चितपणे मानतोय आणि तो लढा आपल्याला द्यावाच लागेल। ठीक आहे, कामगारांच्या काही चुका आहेत, आपण देखील बोललात, मी देखील अनेक वेळा जाहीर बोलत नाही, पण खाजगीत जेव्हा कामगार भेटतात तेव्हा मी त्यांच्याशी चर्चा करत असतो। अनेक वेळा हे मी बोलून दाखवलेलं आहे, पण आमच्या काही चुका होत्या, आपण मॅनेजमेंटच्या खिळे होते, नुसती आपल्या चुकाच होत्या, आपण मॅनेजमेंटचे खिळे होते, तर त्या खिळ्यांची दुरुस्ती करण्यासाठी संघटितपणे लढण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही, ही गोष्ट आपण या ठिकाणी ध्यानात ठेवली पाहिजे। आणि सीडब्ल्यूसी मॅनेजमेंट ही प्रिन्सिपल एम्प्लॉई म्हणून त्याने आपला पगार दिलाच पाहिजे, ही आग्री भूमिका आपली या ठिकाणी काय फार मोठी मेहरबानी करतात असं नाही। आयुष्यातली 22 वर्ष या ठिकाणी रक्त पाणी केलंय, या ठिकाणी कामगारांनी या ठिकाणी घाम गाळलाय। सीडब्ल्यूसीनं या 22 वर्षात अनेक कोटी रुपये कमवलेले आहेत। सीडब्ल्यूसी काही तर कधी तोट्यात गेलीच नाही किंवा सीडब्ल्यूसी तोट्यात गेलेलं कधी आमच्या ऐकिवात नाही। अनेक वेळा सीडब्ल्यूसीच्या विविध पातळीवर एमडी पर्यंत जेव्हा आम्ही चर्चा केल्या तेव्हा सीडब्ल्यूसीने असं कधीच सांगितलं नाही का सीडब्ल्यूसी तोट्यात आहे। मग 22 वर्षामध्ये जे काय तुम्ही कमवलेलं आहे त्याच्यातला काहीतरी थोडासा हिस्सा ज्या कामगारांच्या मेहनतीवर तुम्ही कमावलं, ज्या कामगारांनी घाम गिळून या ठिकाणी फायदा मिळवून दिलाय, तो तुम्हाला कामगारांना त्याच्यातला काहीतरी हिस्सा परत तो तुम्हाला दिला पाहिजे, ते आमचा हक्क आहे आणि तो हक्क मिळवण्यासाठी पडेल ते करण्याची तयारी आमची आहे। हे विचार घेऊन आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे कामाला लागावं लागेल। आणि मी हे बोलत असताना मी निश्चितपणे सांगतो, जो काय तुम्ही निर्णय कुठलाही घ्याल, एकमताने निर्णय घ्याल, त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मी आणि माझ्या पक्षाची सर्व ताकद 100% तुमच्या पाठीशी उभी केल्याशिवाय ठेवणार नाही, ही ग्वाही मी या ठिकाणी देत आहे।